ची कीर्तन सेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून आपली असणारी एक आराध्य देवता आहे. त्या देवतेबरोबर संवाद साधून काहीतरी देवाकडे मागणी मागतात. काय मागावं, कसं मागावं, कुणाकडे मागावं हे आपण पुढं बघूया. पण ते म्हणतात, तुझं मागण येते देवा. देवा, तुझ्याकडं मला काही मागायचं आहे. काय मागितलं? बाकीचं काहीही नाही, आम्हा तुझी चरण सेवा. देऊ नको बाकी काय म्हटले त्याने. आन नेघो देशी तरी तू अनेक भरपूर देशील. मला रिद्धी देशील, सिद्धी देशील, म्हणजे चारी मुक्त्या देशील, स्वरूपता, समीपता, सर्वकता, साहित्यता नको म्हण. मात्र देवा मला एक हवा आहे. माझ्या जीवनामध्ये मला संगत हवी आहे. संत संगती सर्व काळ. जर खरोखर जीवनामध्ये आनंद लुटायचा असेल तर संत संगती पाहिजे. त्या ठिकाणी थोडासा मला प्रेमाचा सुकाळ बघायला मिळतो आहे. भगवंताच्या सेवेमध्ये सगळी साधनं सगळ्यांना जमत नाहीत. योग मार्ग आत्ताच्या कळीत जमणार नाही. कलियुगामध्ये लागून आलेले 2 उपवास धरीत नाहीत. नाही, रोज शंका. पहिला सोडायचा कधी? सोड म्हणतो शिवरात्रीला होईल का? जमत नाही. योग मार्ग जमतो एवढं सामान्य गोष्ट आहे का? ज्ञान मार्गाचे अधिकारी फार विरळे आहेत. ते शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, मुमुक्षत्व जमायला पुसलं आहे. पण देवाच्या नामस्मरणामध्ये काही बंधन नाही घातले. यारे यारे लहान तेने माझे पुरे काम. काम याचा अर्थ इच्छा. काय इच्छा आहे? दुःख निवृत्ती, सुखाची प्राप्ती. त्या भगवत नामस्मरणाने हे माझं पूर्ण होईल. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचा आपण जर विवरण बघितलं तर 2 पात्र आहेत. एक मागणारा आहे, एक देणारा आहे. त्या दोन्हींच्या मधून काय मागितलं हे तिसरं आहे. आता पहिल्यांदा आपण मागणाऱ्याची थोडी ओळख करून घेऊ. भागवत संप्रदायामध्ये अनेकांचं योगदान आहे. हे पहिल्यांदा मृत्यूलोकामध्ये सगळ्यांना सगळ्या ज्ञानाचा अधिकार जर कोणी प्राप्त करून दिला असेल तर ज्ञानोबा आहे. असं का म्हटलं जातं? तर जगातलं पहिलं वाङ्मय हे वेद आहे. आणि वेद हा कुणी मृत्यूलोकातल्या मनुष्यानं लिहिलेला नाही. ज्ञानोबा वर्णन करतात. हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला, जयाचे निश्वासी जन्म झाले वेद राशी. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या श्वासापासून वेद निर्माण झाला, ज्याच्या घोरण्यापासून वेद निर्माण झाला. आता वेद वाचणारे किती जण आहेत सांगा? मी तुम्हाला रोज पाठ करून सांगतो श्लोक. मला संस्कृत कळले काय सांगा? कळण्यासाठी संस्कृतची संता घ्यावी लागते. ते पूर्वीच्या काळामध्ये एखादा महात्मा एखाद्याला संता द्यायचा म्हणजे ते कळायचं. आता संता नावाचं गुंडाळ सगळं. मग ते वेद हा अपौरुषी असून संस्कृत आहे. मग परत त्याच्यावरती काहीतरी वाङ्मय निर्माण झालं आणि परत 2-3 ग्रंथ निर्माण झाले. ते सुद्धा संस्कृतमध्ये. त्यातला एक ग्रंथ भगवद्गीता, दुसरा ग्रंथ उपनिषदे, तुकोपनिषद त्याला म्हटलं जातं, आणि तिसरा ग्रंथ आहे तो म्हणजे ब्रह्मसूत्रे. आता हे तिन्ही संस्कृत आहे. मग वेदातलं ज्ञान गीतेमध्ये आहे. गीता म्हणजेच ती ज्ञानेश्वरी आहे. एक नामदेवरायांचा अभंग आहे बघा. ज्ञानराज माझी योग्यांची मागणी, जेने निगमवल्ली प्रकट. निगम याचा अर्थ वेद आहे. वेदवल्ली प्रकट केली. आणि गीतारूपी स्त्रीच्या अंगावर अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. म्हणजे या मृत्यूलोकामध्ये साक्षात वेदाला पहिल्यांदा मराठीमध्ये कुणी आणला असेल? ज्ञानोबा आहे. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाचे वरी होऊ दे या जगात. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतात येई पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. म्हणून त्यांचं योगदान आहे. आता त्यांच्या समकालीन नामदेवराय, त्यांनी त्या भागवत धर्माचा फार मोठा वाढ विस्तार केला. पंजाबपर्यंत,
उत्तर भारत दिल्लीपर्यंत नामदेवांच्या अवतार कार्याला जवळजवळ 80 वर्षे मर्यादा आहे. सगळ्या संतांच्या जास्त असते. त्यांनी फार मोठं इकडं सगळीकडे ते नेऊन लावला हा. पण ही इमारत जर डळमळायला लागली भागवत धर्माची, त्याला एक शांती ब्रह्म म्हणून होऊन गेले एकनाथ महाराज. त्यांनी आधार दिला आणि कळसाचं कार्य तुकोबारायांनी केलं आहे. त्यात अजून दुसरं चिंतन असं आहे, ज्ञानाचा एका नामाचा तुका, असं चिंतन आहे. तुकोबारायांचा पूर्वीचा अवतार नामदेवरायांचा, नामदेवराय द्वापर युगामध्ये उद्धव त्रेतायुगामध्ये अंगद कृतयुगामध्ये प्रल्हाद, असं ते चिंतन आहे. ज्ञानोबारांचा दुसरा अवतार म्हणजे नाथ महाराज असं म्हटलं जातं. तात्पर्य अनेक संतांचे योगदान आहे. त्यापैकी वैराग्याचे मुकुट म्हणे तुकाराम महाराज, ज्ञानाचे सागर ज्ञानोबा आहे, प्रेमाचे सागर म्हणजे नामदेवराय आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांची एक देवता आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये देवता असतात, पण सगळ्या देवतेंचं शास्त्र वर्णन करायला आम्ही सांगू शकत नाही. अनेक देवता निर्माण झाल्या. आमच्या गावामध्ये मंदिर बांधलं. पहिल्या 2 मूर्त्या ज्योतिबा मारुती. मग जरा हे वारकरी वाढले, मग म्हटले पांडुरंग आणि रुक्मिणी 2 आणल्या. ती पहिली 2 आणि ही 2 झाली. मी एकटं म्हातारं म्हटलं हे आरमोठ होत आहे आणि एक आणल्या 5. मग जाऊन गणपती आणला पंढरपुरात. त्यातल्या 2 देवांना लाल कलर, गणपती मारुती. एकटा म्हटला मी हे कलर करतो, करतो म्हटले. त्यानं ते लाल कलर देवाला केलं. ते हात जराड झालेलं, ते गोल दगड आणला आणि ते देव मंदिरात चढून जायचे पायरे आहेत ना, तर खाली ठेवला. त्याला ते आपला हात घासला, त्या गोल दगडाला लाल केला. हा म्हसोबा आहे. पहिले याच्या पाया पडायचे मग देवळात जायचं. लोकांना एवढी गर्दी, म्हसोबा किती आत देव राहिलं आत. अशी दैवत किती हो, किती सांगा. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, तेव्हापासून रेडा रात्रंदिवस वेद बोलायचा. त्याने आपल्या सोबत घेतला. आळे गावामध्ये आले. त्या गावचे सगळे लोक जमले. हो कोण तुम्ही? इथं मनुष्यानं वेद म्हणायचं नाही, तुमचा पशु बोलतो आहे, बंद करा हे. ठीक आहे म्हटले ज्ञानोबाराय, बा रेड्या भूदेवांची आज्ञा आहे, तो आता वेद म्हणायचा नाही. त्याला खड्डा खणला, डोक्यावर हात ठेवला, दफनविधी केला, त्याच्यावर माती सारली. एक दगड ठेवून ज्ञानोबाराय निघून गेले. त्याला लाल कलर लावून. त्या गावचे लोक म्हणले हा एक नवीन देव निर्माण झाला, म्हणजे तो यात्रा चालू आहे. कालांतरानं ज्ञानोबाराय एका वारकऱ्या स्वप्नात गेले, अरे हा दुसरा कोण देव नसून वेद बोलणारा रेडा आहे, इथं पारायण चालू करा. पारायण म्हटलं की अनंत अडचणी, चिमगाव सोडून. तुम्ही तरुण आहात त्याचा मला अभिमान आहे. धैर्यशील रोहित म्हटली संप्रदायामध्ये म्हणजे आवर्जून तरणी मिळत नाहीत माणसं आम्हाला. ते म्हातारा कुणीकडे वाजवतो आणि बुवा कुणीकडे म्हणतोय आणि माणसं कुणीकडे ऐकते. हे आमचं रोजच चाललंय, पण आनंद वाटतो. तरुण असा कीर्तन प्रवचनामध्ये या पिढीकडून त्या पिढीकडून संप्रदाय संक्रमित झाला. नंतर पुढची पिढी गेली लागली, कोणच नाही, तेवढं रिकामीच पडायला नाही महाराज. मुद्दाम तुम्हाला सांगतो, तरुण माणसांचा सहभाग पाहिजे तरुण वर्गाचा. म्हणून अशी अनंत दैवत आहे, पण सगळ्यांना शास्त्र त्यांचं ही दैवत म्हणून वर्णन करत नाही. सरासरी आपण चिंतन बघितलं, तुकोबारांनी ज्या देवतेकडे मागितलं आहे किंवा जो देव त्यांनी स्वीकारलेला आहे, तो देव हा वेदानं स्वीकारलेला आहे. वेदानंत बोलिला अर्थ हितोकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. वेदानं अनंत मुखानं वर्णन करून बघितलं, शेवटी सांगितलं तुम्ही एवढंच करा, विठोबाशी शरण जावा. आणि जो वेद सांगतो आहे तेच तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल
नाथ प्रकरण म्हणून गाथ्यामध्ये आहे. त्यातला पहिला अभंग आहे. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्तगोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, सनक सनकादिक सदानंद सनत कुमार. ब्रह्मदेवाची मुलं ती ज्याचं ध्यान करतात ते आमचे कुळीचे दैवत वर्णन केलं. ते आमचे तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, पुढं ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमच्या कुळीचा देव आहे. मग तोच का स्वीकारला याच्याविषयी शंका निर्माण झालीच तर तो देव हा शास्त्रानं सांगितलेला आहे. कारण त्याच्याकडे एकूण 3 गोष्टी आहेत. बाकीच्यांच्याकडं असतील हे सांगता येत नाही. भरपूर देव आहेत, 33 कोटी देव आहेत आणि त्यांचा राजा इंद्र आहे. नाही शास्त्राने यांचं वर्णन केलं. कारण इंद्र पद हे डळमळीत आहे. कुणीही त्या काळामध्ये 100 यज्ञ केले की ते पद मिळतं. एका राजानं तेवढं कष्ट करून ते पद मिळवलं होतं पण टिकवता आलं नाही महाराज. म्हणून माझं नेहमी सांगणं आहे, वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला कुठलंही पद मिळेल पण टिकवता आलं पाहिजे. तो टिकवता आला नाही का, त्याला एक शब्द वापरला आहे, भांब्यावला. नहुष राजा स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला. भांब्याहून बरीच गेलीत महाराज. भांब्यावरच नाही, आम्हाला अनेक गावामधल्या अनेक श्रोत्यांचा, भजन्यांचा, वाजवणाऱ्यांचा संबंध येतो. रोजचा अनुभव आहे हा. 7 दिवस चरित्र ऐकलं, त्यांना शिवून कोणी घेतलं नाही. मधुगिरी मागू दिली नाही, विसोबा खेचरनं झोळी फाडली, ते पीठ भरून घेतलं म्हणून जमिनीवर पाय फिरवला. काय दिलं सांगा समाजाने. तरी सुद्धा किंबहुना सर्वसुखी. त्यांचे अनुयायी म्हणून पायिक आहोत आम्ही. तो संप्रदाय आमच्या हातात दिला आहे. हे आम्ही सांगितलं जगाला सांगा, असं सांगा म्हणून सांगितलं. रामभाऊ राऊत बोलतात एकटे, सर कोण बोलत नाहीत महाराज. तुम्ही बघा ते रामभाऊ राऊतांचे बोल ऐकून किती बोललेत त्यांनी. नालायक म्हणले त्यांनी. हरामखोर, परवडत नाही म्हणतोस, तुझ्या बापान गाथा लिहिली का सांग. केवढं बोललेत महाराज. किती त्यांना गाथा मूर्ती ही पदवी आहे, ते बोलतात असं. म्हणजे आमच्या तळाशेकर महाराजांचं एक वाक्य होतं, अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावा या बारी. असे काही पद आहेत त्या सगळेच बोलतीला सांगता येत नाही. म्हणून तो नहुष राजा स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला, तेने भुजंगत्व पावला आणि नशी काय अर्जुना. अरे 100 यज्ञ करून गेला, इंद्र पदावर बसला, पर तो भांब्यावला. पूर्वीची इंद्राची पत्नी ती माझी पत्नी म्हणून लागला. आणि मग त्या दुर्वासाने शाप दिला, अरे नहुषा तू स्वर्ग होऊन म्हणजे मृत्यू लोकात सर्प होऊन खाली पडशील. म्हणजे हे देव जर पदवीचे असतील तर यांचं नाही वर्णन केलं. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरे, ऐसे देव बोलिले पुराणी. सेंदराचे दैवत केले नवस बोले. असे दैवत कसलं, सेंदराचं. आणि नवस काय करतो, धनांदी भार्यांदी पुत्रां नाही म्हणते त्यांनी. हेंदरी सेंदरी दैवते, हेंदरी सेंदरी दैवते.
निषेध मानला आहे. काही सेंद्रिय आहेत, काही हेंद्रिय आहेत, काही आपलं पोट भरत नाही म्हणून भक्ताकडून मागून घेतात. ज्या अर्थी त्या देवतेंचं पोट भरत नाही ती भक्ताला काय देतील म्हणून सेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजी होते खेते आपल्या पोटाजी रडते मागतीशी ते अवदान आपल्या इच्छा आणि का पिढी काय देतील ती बराडी ही दैवत संप्रदायामध्ये स्वीकारलेली नाही. मग कोणता देव तुकोबारायांनी स्वीकारलेला आहे? त्यांच्या कुळामध्ये पाठीमागं 8 पिढ्या आणि आता 10वी 11वी पिढी आहे. पांडुरंगाची सेवा आहे. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात विश्वंभर आंबिले. त्यांचे पुढचे जे विश्वंभर बुवांचे चिरंजीव होते पुढं हरी मुकुंद विठोबा पदाजी शंकर बोलोबा तुकोबा. विश्वंभर बुवांच्या स्वप्नामध्ये देव आले होते. महिन्याचे पायी वारकरी होते. आता पायीवारी म्हणजे दुरापास झाले नाही. कुठं कुठं दिंड्या आहेत तर बघायला मिळतात. नियमानं चालतले हे काही सांगता येत नाही. चालतात ती प्रति महिन्याचे पायी वारकरी. देव त्याच्या स्वप्नात गेले, विश्वंभर बुवा तुम्ही पंढरपूरला यायचं नाही. देहू गावाच्या पश्चिमेला एक आंबेवन आहे, तिथं माझी मूर्ती सापडल, ती देहू गावात बसवा. जे त्यांच्या स्वप्नात देव आले होते. आमच्या नाही नव्हे. ते साखरे महाराजांच्याकडे एक मनुष्य आला. महाराज रात्री मी झोपलो होतो. मग काय झालं? देव आले स्वप्नात. काय म्हणले देव? मग काय नाही म्हटले, माझ्या मुलीचा विवाह ठरला आहे. आणि देव म्हणले काय जर तुला पैसे कमी पडले तर साखरे महाराजांच्याकडे जा म्हणून मी आलो. आता ज्यांनी ज्ञानेश्वरी आडतील ते साखरे महाराज. ते काय सामान्य होते काय? ते म्हणले मी सर झोपलो होतो बरं तो आलास म्हणून मी उठलोय म्हणले. आणि मलाही स्वप्न पडलं होतं. मग तो मनुष्य म्हणला काय स्वप्न पडलं? देव आले होते स्वप्नात. काय म्हणलेत? मग साखरे महाराज तुमच्याकडे एक मनुष्य येईल, पैसे मागेल, अतिशय लबाडा आहे, 1 रुपया द्यायचं नाही असं म्हणले. हे स्वप्न नव्हे महाराज. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेचे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. हे स्वप्न आहे तुकोबारायांचं. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे भोजना मागते तूप घेऊन तुम्ही जाऊ नका. तूप या शब्दाचा अर्थ लक्षांशाने चित्त आहे. तुकोबार आहे त्यांचे गुरु म्हणतात मी तुम्हाला जो मंत्र दिला आहे त्या ठिकाणी तुमचं काय असावं? चित्त असावं. असा त्याचा एक अर्थ आहे. हे स्वप्न आहे. आणि म्हणून त्यांनी हा देव स्वीकारला. वर्णन करते शास्त्रकारांनी या देवतेकडं 3 गोष्टी आहेत. त्याची उपाधी आहे, त्याचं कार्य आहे आणि त्याचे गुण आहे. माया विशिष्ट चैतन्य त्याला ईश्वर म्हटलं. एकच चैतन्य आहे, उपाधी भेदानं ते नटलेलं आहे. ज्याची उपाधी अविद्या त्याला जीव म्हटलं. म्हणून आम्ही एखाद्या गावात डबल अभंग पडल म्हणून लोकांना विचारतो काल महाराज आले होते? आले होते. मग काय अभंग घेतला? विसरलो महाराज. आता विसरणं हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून त्याची उपाधी अविद्या आहे. तुम्ही कितीही त्यांना त्रास द्या पण उपकारक बुद्धी घेऊन आल्यामुळे त्यांची उपाधी दया आहे. एवढं सगळं ज्ञानोबाऱ्यांना करून श्रुती म्हटले किंबहुना सर्व सुखी कोणी असतील ते. सर्व शब्द हा व्यापक आहे. आम्ही म्हटलं असतं आमच्या उपकार केलेली तेवढी सुखी, आम्हाला पीडा करणारी दुःखी हे संतांच्यात बसत नाही. कारण त्यांची उपाधी दया आहे. आणि या सगळ्या जगाचा सांभाळ करणं ही उपाधी कुणाची असेल तर त्या ईश्वराची उपाधी ती माया आहे. म्हणजे ही उपाधी आहे. मग त्याचे गुण किती आहेत? यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य वसती जे म्हणून तो भगवंतो. त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, अवदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य दिलं आहे अर्जुनाला, ज्ञान दिलं आहे ब्रह्मदेवाला, यश दिलं आहे मारुत्रयाला, श्री दिलं आहे विभीषणाला, वैराग्य दिलं आहे शुकाचार्याला. वैराग्याच्या बाबतीमध्ये शुकाचार्य फार कडक होते महाराज. तेवढं तुम्हा आम्हा वारकऱ्यांच्याकडं असलं पाहिजे. छोटा दृष्टांत सांगून आपण पुढं जायचं. आईच्या उदरातून 12 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर अरण्यात जाऊन त्यांनी तपश्चर्या मांडली होती.
त्या इंद्राला भीती वाटली, तपश्चर्या जर याची फलाला आली आणि देव तथास्तु म्हटले आणि जर याने इंद्रपद मागितलं तर करायचं काय म्हणून तो भेदरला आणि त्यानं स्वर्गातून एक अप्सरा पाठवली. तिला सांगितलं तू काहीही कर, इंद्रात म्हणजे शुकाचार्याने तपश्चर्या भंग पावली पाहिजे. तिनं नाना तऱ्हा केल्या त्या अप्सरेने, बांगड्या वाजवल्या, पैंजण वाजवलं, मंजूळ आवाज काढला, नृत्य गायन केलं. हे डोळं झाकून शांत बसले होते. आता ते म्हटले काय उपयोग होत नाही, निघाली होती. परत जाताना उगाच हाक दिले, ओ शोकमणी. मग म्हटले बोला, मी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ठाऊक. म्हटले सांग. मी स्वर्गातले अप्सरा आहे, माझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे, तिचा सुगंध पसरतो आहे. निदान डोळं तरी उघडून बघायचं का नाही? मग म्हटले शुकाचार्य, अप्सरे तू स्वर्गातले आहेस, तुझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे, तिचा सुगंध पसरत आहे, ह्यातलं मला काही माहिती नाही. हे जर सगळं मी जन्म घ्यायच्या अगोदर जर माहिती असतं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. वैरागी, लबाड्या, निंदा, चारित्र्यहीन आपल्याला जमायचं नाही. परत येत नाही जीवन महाराज. एकदा गेले तर संपला विषय. जसं काचेचं भांडायला तडा गेला ना, संपला विषय. म्हणून वैराग्य पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याला फार महत्व आहे. हे सगळे गुण ज्यांच्याकडे आहेत त्याला देव म्हणतो. आणि त्याचं कार्य जर कोणतं असं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे कार्याविषयी अनेक प्रमाण आहेत. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोनी दी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली आघात निवाराया, योगक्षेम त्याचा जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. एक ज्ञानकर्म संन्यास योग म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 4था अध्याय आहे. पारायणला बसलेत ना सगळी मंडळी, जयश्री. आनंदानं चाललेलं आहे पारायण. ज्ञानेश्वरी वाचत चला. परवा एका गावामध्ये काला होता. ते लोक जेवण झाले, गडबड करा, मग ते वाचन राहिलं होतं नाही. मग ते व्यासपीठ चालक जरा वृद्ध होते. मग ते ज्ञानेश्वरी बांधताना असं करपूर्ण आवळून बांधायला. मी म्हटलं कशाला एवढं बांधता, झाले आता वाचन पुढच्या सप्त्याला, मग एवढे आवळून बांधायला लागते काय? म्हटलं सोडत जा कत्री म्हणते. म्हटलं ज्ञानेश्वरीच्या ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये पहिले 3 अध्याय जमेला धरून अर्जुनाला सांगितलं आहे. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग ही 3 अध्याय झाल्यानंतर देव म्हटले, अर्जुना हे पाठीमागून जे मी सांगत तुला आलो आहे, असं पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, विवस्वताला सांगितलं आणि तेच ज्ञान मी तुला सांगतो आहे. पण या जगामध्ये गंमत अशी आहे, चांगलं लवकर पटत आहे, वाईट लगेच पटतं महाराज.
मुलांना वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही. हरिपाठ म्हण, मंदिरात जा, कोणतं बुवा आला आहे, 4 गोष्टी सांगतो आहे, ऐकत जा, हे सांगावं लागतं. वाईट नाही सांगावं लागतं. अर्जुन म्हटला देवा तुम्ही कधीच, सूर्य कधीचा, मनु कधीचा, तुमची असंबंध भाषा आहे म्हटले. मग देवाने सांगितलं अर्जुना तुला अनंत जन्म आहेत, मागलं स्मरण नाही. त्याला जीव म्हटलं, ज्याला मागलं स्मरण आहे त्याला देव आणि संत म्हटलं. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही, तुकोबाने वर्णन करतात. त्यांना अवतार म्हटलं आहे. अवतार तुम्हा धरा या कारण. आणि देवानं अनंत अवतार घेतले, अनंत अवतारांनी त्यांचं वर्णन केलं आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी, आकुल्या पाळीशी भक्तजन. ज्यांना स्मरण त्याला अवतार म्हटलं. मग मागलं आम्हाला स्मरण नाही का जन्म नाहीत. देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो, देश वेश नो हे माझा. अनंत जन्म आहेत, मागलं स्मरण नाही. माझा देश नव्हे, माझा वेश नव्हे, अनंत जन्माच्या विहित निषेध. शुभ अशुभ कर्माप्रमाणे मी इथपर्यंत आलोय. करू सत्ता कोणावरी, कोटी स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मोकलिलो. याच्या पुढचं प्रमाण आहे. चालता वाट पुढे, भय वाटते चित्ते, बहुत जन गेले, नाही आले मागोती. कितीतरी गेले. तिने सांगितलंय काय, माझ्या पाठीमाग अशी पदवी लावू म्हणून. आम्हीच लावली. आम्ही कैलासवासी म्हटलं तर तो कैलासवासी, आम्ही स्वर्गवासी म्हटलं तर तो स्वर्गवासी, आम्ही वैकुंठवासी म्हटलं का तिने सांगितले माझ्या पाठीमागे वैकुंठवासी. काही नाही, आम्हाला कुठं गेले हे सुद्धा माहिती नाही. ब्रह्मीभूत कैलासवासी. न देखो काय झाले, कान तरी ऐकते, बैसलो संधी भागी, तुझं धरुनी चित्ते, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. असं वर्णन त्यांनी केलं. म्हणजे जीवाचा आज्ञा नसल्या कारणानं त्याला अनंत जन्म मागलं स्मरण आहे. पण देवाने अनंत अवतार घेतले. अनंत अवतारामध्ये देवाने सांगितलं माझं एकच कार्य आहे. परित्राणाय साधूना, विनाशाय दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अजून वर्णन केलं त्यांनी. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. देवाचं कार्य आहे भक्त रक्षण दुष्ट संहार. असा असणारा षड्गुणैश्वर संपन्न अजून भक्त रक्षण दुष्ट संहार, ज्याची माया ही उपाधी आहे, ते तुकोबाऱ्यांचं आराध्य दैवत आहे. आणि मग त्यांनी देवाकडं मागणी मागितली. आपण कोणाकडं मागायचं ते आपलं आपण ठरवायचं.
देणार नसेल तर कशाला मागायचं? दाता पाहिजे का नको? ते आमचं मंदिर बांधताना मी बघितलं, मारुतीराव घरी आहेत का? आतूनच मारुतीराव म्हणतात, नाही ते गावाला गेल्यात. ते काय आवाज ओळखत नाही काय? इच्छा नाही ना द्यायची. मी एका शिडजीचं कीर्तन केलं विठ्ठल, त्याच घाईत आमचं मंदिर बंद चालू होतं. ते म्हणले शिडजी म्हणले मी कोट्याधीश आहे, त्याच्या वडिलांचं 12 होतं, तुम्हाला काय द्यायचं? तू काय दिलं माझं समाधान होईल सांग म्हटलं. दोघांचं 15 मिनटं चाललं होतं. नाही तुम्हाला काहीतरी मला द्यायचं आहे. मी म्हटलं हे बघ, मला नको, माझ्या मंदिराला दे म्हटलं. 21,000 रुपये तिने मला दिले, तसंच नेऊन त्या मंदिराला घातलं. हे देवासमक्ष साक्ष सांगतोय मला सांगितलं मी, माझं भांडण आहे ते कुणाबरोबर नाही प्रकाश, ज्याच्या वागण्याबरोबर आहे. जे जे भेटेभूत आम्ही रोज सांगतोय, पण जरा जर वाकडा पोल टाकलं तर आपल्याला कळणार नाही, कारण तो त्याच्या संगतीपासून नरकाला जाईल. महाराज नाही चालत आपल्याला. सांप्रदाय राहायचं, सोजवळ राहायचं. जे काही संतांनी घालून दिलेला मार्ग आहे त्या मार्गाप्रमाणे जायचं. परत मुक्कामाला पोचतो. आमचे गोळ्यापूर गुरु सांगायचे, चाललास ना पंढरपूरला, मग चालत राहा, पंढरपूर येतो. साधना यथार्थ करत जा, साध्यापर्यंत पोचतो. साध्य कोणतं आहे? तुम्ही सगळ्यांच्या मनात काय इच्छा आहे सांगा. सकल दुःखाची निवृत्ती, आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली आहे का आता आम्हाला? मी उभं ते पंढरपूर जाताना प्रत्येकाला विचारायचं, रामराम बुवा बरं आहे ना? कुठलं बरं महाराज, काय सळलं नाही म्हणजे मिळालेलं का मिळत नाही? साधनं योग्य नाहीत ना. योग्य साधन असतं तर मिळत. संतांच्या वचनावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्यांचं खोटं कसं होईल? संत कधीही अनृत म्हणजे खोटं बोलत नाही. मग मिळायला पाहिजे फल. फल मिळत नाही, कारण काय? येतो का पंढरपूरला? 25 वाऱ्या झाल्या, काही नाही सळलं, जात होतो मी. याचं कारण काय? दुःख निवृत्त झालेच नाही ना महाराज. आमचे त्रास महाराज सांगायचे, 30 वर्षे महिन्याची वारी केली, एकदा भेटले, रडून डोळं लाल भडक झालं होतं. काय झालंय? अजून दुःख नाही निघून गेलं म्हणले. किती वर्षे वारी केली पायी? महिन्याची वारी केली. मग का असं होतं? साधन योग्य नाही ना. साधन जर योग्य असेल तर साध्य. म्हणून विचारसागरामध्ये एक श्लोक आहे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. जी सिद्धांची लक्षणं आहेत ना, ती साधकाची साधना आहे. मग ती त्याची लक्षणं, ती आपली साधना आपण ती करायला पाहिजेत ना. आपण त्याच्यावरती कम पडतो, फल मिळत नाही, फलापासून वंचित आहोत आपण. मुद्दाम तुम्हाला सांगतो मी, आपलं दैवत आपण निवडलं पाहिजे. महाराजांचा एक अभंग आहे, सांडोनिया पंढरीराव कवना ते म्हणो देव, बहुला जवाटे चित्ता आणि का ते देव म्हणतात. मी अनेकांना नाही देव म्हणणार, कारण तो देव शास्त्रानं सांगितला आहे. माझ्या चित्ताला लाज वाटलं म्हटलं त्यांनी, म्हणून त्यांनी दाता म्हणून त्या देवाकडे बघितलं आहे. आणि त्यांच्या डोळ्यासमोर होतं यादी, याने कुणा पूर्वी दिला आहे का नाही. अनेक अवतारामध्ये अनेकांना दिलेलं आहे. कुणाला आढळ पद दिलं, कुणाला सायुज्य मोक्ष दिला, कुणाला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतलं, कुणाला दुधाची वाटी दिली, कुणाला म्हणजे सोन्याची नगरी दिली. मग देणारच आहे ना. ज्या अर्थी हे सगळं दिलं आहे त्या अर्थी आपल्याला सुद्धा हा देणार आहे. मग ते त्यांनी जे मागितलं त्यांना दिलं, ते यांनी मागितलंय काय? हा दोन्हीतला फरक आहे ना महाराज. रोज माणसं हात जोडतात, धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी. यात साधू संतांनी काय मागितलं का बघा. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, माग निश्री हरी नाही तुझे पांडुरंगा. मला पंढरपूरचं स्नान, चंद्रभागेचे आंघोळ घडावी, पंढरपूरची वारी घडावी, नित्य दररोज दर्शन घडावं. याच्या पलीकडे तुम्हाला काय देऊ नको. संतांचं नाव आहे, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गो न गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्तिधन संपदा, संत संग देई सदा, हीच मज व्हावी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहारी, माझी जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदरी. नाही मागितलं काय? का मागितलं नाही? एक देवाची सेवा आणि देव सोडलं तर ये रती मायिका दुःखाची
साधू संत आपल्या अवतार कार्यामध्ये नाशिवंत मागायला तयार नाही. मग सोन्याची नगरी रावणाची होती ना, त्या सुधाम्याला दिली. मग सोनं शाश्वत आहे का नाशिवंत आहे? जाळ येली लंका, नाशिवंत नाही मागितलं त्यांनी. एकाला आढळ पद दिलं, ते तरी का शाश्वत आहे का? दुधाचा समुद्र दिला, तो तरी का शाश्वत आहे का? एकाला सायुज्य मोक्ष दिला, नको म्हणून सांगितलं. एकाला आपल्यात विलीन करून घेतलं, हेही नाही मागितलं त्यांनी, फक्त सेवा मागितली आहे. सेवेमध्ये जो आनंद आहे तो मुक्त होण्यात आनंद नाही, तुकोबार यांचं वर्णन आहे. मग हे कसं कसं दिलं आहे बघा. कृष्णावतारामधलं पहिलं गिर्हाईक. रात्री 12 वाजता सभा घेतली कंसानं. काल पूर्व जन्माला कोण मारतं, कोण उठाय तयार नाही. एक माऊली उठली, ती म्हटली मी मारतो. तिचं नाव आहे पूतना. स्तनामध्ये विष भरून गोकुळात गेली. ते यशोदे तुला मुलगा झाला, आम्हाला सांगायचं नाही, तो झोपलाय म्हणली. तिला वाटलं प्रयत्न फसतोय वाटतं, पण देव म्हणली मी काय झोपायसाठी आलोय. दारात गिऱ्हाईक आले, रडायला लागले. मग तिच्याकडे गेला, विष प्याला, रक्त प्याला. कृष्णा मला सोड म्हटली. मग तिनं आपलं रूप प्रकट केलं. पण भगवंताच्या हातून मृत्यू आल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात तिला सायुज्य मोक्ष प्राप्त झाला. सनकादिकाचे निमाने सायुज्य सौर सुखेला पोतने, विषाचे स्तनपाने मार्ग आली. ज्ञानोबराय वर्णन करतात. राजसुयागाचे सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दे निस्ते जिलासी, 101 शिव्या घातल्या. ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पाठावती दिला गोपाळा, भूतान चरणाची या बाळा ध्रुवपदी चाड. भागवतामध्ये कथा आहे, 2 स्त्रिया, सुरुची आणि सुनीती. त्यातल्या एकीचं पोरगं ते मांडीवर बसलेलं ओढून काढलं. त्यानं कुणाकडं रुसलं नाही, रुसलं या सृष्टीच्या मालकाकडं. काय हवा आहे रे तुला, का बसला सांगतो, ज्या ठिकाणी बसल मला कोणी उठवू नये. आढळपदी बाळ बैसविला ध्रुवून, बसून सांगितलं. एकाच्या घरात 18 विश्व दारिद्र्य, काही नाही, खायचं तर सोडून द्या, दूध सुद्धा नव्हतं. मग त्याची आई त्याला पीठ कालवून द्यायची. ते घट 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 प्यायचं. गल्लीत खेळत गेलं. एका मित्राच्या आईनं दोघांना घरून त्यांना दूध दिलं. नाही नाही म्हटलं, हे दूध नव्हे. मग त्या पोराची आई म्हटली दूध म्हणतात ते हे. मग ते काय आहे सांग ना. अरे दुधापे रडतोस, तुझी आई 18 वर्ष दारिद्र्य भोगते आहे, दूध नाही म्हणते, तुला पीठ काढून देते. मग त्यानं देवाची प्रार्थना केली. अनिक उपमन्यो एक बाळ 10 कोटे, न देखे न चलवे जना चालते वाटे, घातली लोळणी गा हरिनाम गोभाटे, पावला त्या कारणे धाव घातली नेटे. आता तो त्या मुलाला पावला, पर केवढं दिलं आहे देवानं, एवढं दिलं आहे. देव देतो आहे ते न संपणार, आम्हाला कमीच वाटतं. श्री गुरु साखरे महाराजांचा एक दृष्टांत आहे. भगवंतानं मनुष्याच्या अधिकारापेक्षा 100 पटीनं ज्यादा दिला आहे. तुम्ही कुणाला विचारून बघा, काय दिले देवान, कुठं काय दिले, किती वर्ष आम्ही परमार्थ करतोय महाराज, काय दिले सांगा ना. आणि दिले हे कुणाचं, तू जाऊन आंध्राला विचार डोळ्याची किंमत. देवा डोळं भरून तुला बघितलं असता, तू दिलंस काय डोळं सांग ना, दिलंस का डोळं, ते आम्हाला दिलं. रोज देवा तुझं कीर्तन ऐकलं असतं, मला बाहिरा केलास, ती कान आम्हाला दिलं. रोज देवा तुझं रामकृष्णाला जप केला असता, मला मुका केलास, ती वाणी आम्हाला दिली. देवा रोज मी टाळ्या केल्या असता, दानधर्म केला असता, परोपकार केला असता, एखाद्याला ओझं लावला असतो, मला तू थोटा केलास, ते हात आम्हाला दिलं. देवा रोज मी आषाढी कार्तिकी तुझी वारी चालत आलो असते, मला पांगोळा केलास, ती पाय सुद्धा आपल्याला दिलं. आणि काय देवाने द्यायचं सांगा. हे नाशिवंत कशाला मागता महाराज. देह दिला देवे, हो गोमटा म्हटलं, गोमटा, गोमटा म्हणजे सुंदर शरीर दिलेलं आहे. एवढं याच्यापेक्षा देव तुम्हाला पुढचा आणि काय द्यायचं सांगा. ते सुद्धा आपल्याला कमी वाटतं आहे. एखाद्याची अवस्था बघा कशी आहे ती, त्याच्यापेक्षा आपलं सुंदर शरीर आहे, भजनासाठी योग्य आहे, याच्या पलीकडे देवाकडे काही मागू नये असा सिद्धांत आहे. पण या मुलाला त्यांनी समुद्र दिला आहे. आणि त्यांचा एका शाळेमध्ये मित्र होता बालपणामध्ये.
एका शाळेत शिकली, दोस्ती होती. कुणाचं प्रारब्ध कसं, कुणाचं कसं, 18 दारिद्र्य होतं. आणि मग त्याचं ते मंडळी म्हटली, तुमचा मित्र राजा आहे, काहीतरी मागायसाठी जा. त्याचं सगळं ते बघितलं कुणी, भगवान कृष्णाने. त्याचं पहिल्यांदा त्यांनी काय बघितलं असेल तर त्याचं घर बघितलं नाही, त्याचं वैभव बघितलं नाही, त्यालाही बघितलं नाही, त्याच्या अंतःकरणातला भाव बघितला, असं संत वर्णन करतात. शुद्ध भाव दिकोनिया गाव सोन्याचा दिदला. नाही, त्या सुदामाला नाही बघितलं, दुस्ती नाही बघितली, त्याचं शरीर नाही बघितलं, त्याच्या मनातला भाव बघितला. म्हणून तुमचं आमचं देवाला जर काय आवडत असेल, तुमचं रूप आवडत नाही, तुमचं शरीर आवडत नाही, बाकी तुमचा भाव किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून एक अभंग आहे बघा, कुणी संकोच मानायचं नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करो कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आमचे महाराज सांगायचे, अरे पामरांचा सांभाळ करतो, विशींचा सांभाळ करतो, दुष्टांचा सांभाळ करतो, तुझा करणार नाही काय? जैशी तिथे आहे तैशा पैरा आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. म्हणून आवडीनं भाव धर्म सांगितलं. म्हणून त्या सुदामेला काय दिलं असेल तर त्याला त्यांनी नगरी दिली. पण तुकोबरोबर अंतर ती नगरी नको, काही नको. गात्यामध्ये पहिला अभंग आहे बघा, आली कन लगे माई कधीही माईक मागित नाही. आणि कनलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. मग काय मागायचं आहे? तुझं मागणे ते देवा, फक्त आम्हाला सेवा. आम्हा तुझी चरण सेवा. आता सेवा करण्यासाठी एकच शरीर निवडलेलं आहे. 84 जीवापैकी फक्त भगवंताची सेवा करण्यासाठी मनुष्य शरीर आहे. भागवताच्या 7व्या अध्यायामध्ये मनुष्य देहाविषयी एवढं चिंतन सांगितलं आहे. उद्धवा, हे सगळं उलट आहे म्हटले त्यांनी. मज कर्त्याची प्राप्ती व्हाव्या लागी निश्चिती, संशय प्रकाशने ज्ञानशक्ती पुरुष प्रकृती म्या निर्माण केली. जेणे मज देह पावती त्या देहाची मज अतिप्रीती. श्रुती वर्णिती मनुष्य देह. श्रुती, शास्त्र, वेद जर कुणाचं वर्णन करतात तर मनुष्य देहाचं करतात. आणि मी ह्या सृष्टीचा करता असल्यामुळं माझी बुद्धी खर्च करून जेणेकरून जो प्राणी मला जाणील तो प्राणी निर्माण केला, त्याचं नाव मनुष्य आहे. तो देह तुम्हाला प्राप्त आहे. मग कशासाठी जन्म घ्यायचा? तुझी चरण सेवा
महाराजांनी मृत्यूलोकामध्ये जन्म घेण्याचा हेतू सांगितला. तुझी चरणसेवा साधावया. आता ते कोणकोणती सेवा ध्रुपद वर्णन केलं. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. कलियुगामध्ये देवाला आवडणारी सेवा कोणती असेल तर नामसंकीर्तन आहे. कारण त्याचा भागवतामध्ये जास्त उहापोह केला आहे. कृत, त्रेता, द्वापार, कली चारी युग सांगताना कलियुगातल्या कीर्तनाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. ऐसी सर्वच साधने कलीने लाजविले कीर्तने. जेत गाता नाचता आनंदे वश होणे परमात्मा. कलियुगी हीच थोरी नाम संकीर्तनावरी. चहुवर्णा मुक्त करी माझी कथा माझे नाम. सकळ पातका करे भस्म. हे चित्त शुद्धीचे वर्म सकळ जाण उद्धवा. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. नाथ महाराज म्हणतात मनातलं पाप जात नाही. कथा कीर्तन नामस्मरण ते घेण्यासाठी घेईन मी जन्म. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. त्यांनी हेतू सांगितला आहे. काही माणसं अपकारासाठी आली, काही उपकारासाठी आली आणि काही परोपकारासाठी. तिन्हींचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण अंगे जळी नागवी जगाचे डोळी. पतंग जैसा सळी दीपाचे नी. तैसे मनी वाचा काही भलत या दुःख देत जाई. स्वार्थ साधिता न पाहे पराचे. आपला स्वार्थ होताना दुसऱ्याचं काही होतं बघत नाही, हा अपकार्य आहे. असा एक जगात वर्ग आहे. आपलं ऐहिक जीवन जगत असताना दुसऱ्यावर तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. असा एक वर्ग आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. हा एक परोपकारी वर्ग आहे. महाराजांचं म्हणणं आहे तुझं मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. भगवंता तुझ्याकडे मला मागायचं आहे, आम्हाला चरण सेवा दे. तू बाकीचं काही काही देशील. रिद्धी सिद्धी चारी मुक्ती. आता रिद्धी सिद्धींचं दोन्ही हरिपाठातून वर्णन केलं आहे बघा. रिद्धी सिद्धी निधी उपाधी म्हणजे कळतं नव्हे. महाराज लोकांना तरी उपाधी असता कामा नये. काय कसं उपाधी शब्द विठ्ठल पटवायचं मला सांगा. फार चिंता नाही यामध्ये. म्हणून महाराज असतात पाठाला बघा. पाठ पाहिजे, सत्संग पाहिजे. सत्संग एकमेकाचे विचार एकमेकाला देता आले पाहिजेत. रविवारी उद्धव महाराजांच्याकडे पाठ आहे. जवळजवळ 40भर मुलं आहेत. मी परवा त्या मडिलग्याला गेलो होतो. एका मुलीनं भाड 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 9वा 12वा म्हणून दाखवला. एकदा त्या कुरुकुलला गेलो मी. तिथं सुद्धा एका मुलगीनं भगवद्गीतेचे 2 अध्याय म्हणून दाखवले. कुठं शिकलेस म्हटलं तू? नाही उद्धव महाराजांच्याकडे म्हटलं. काय ताकद आहे. संप्रदाय जीवन ठेवायचं कार्य अनेक मंडळींनी केलं आहे. नाकारता येत नाही मला. आमचे त्राशिकडे महाराज एक उदाहरण सांगायचे. सगळीकडं वादळ सुटलं. त्यावेळी लाईटी नव्हत्या. सगळीकडं दिवपुरा विजलं. एका माऊलीनं तुळशीच्या ओट्यामध्ये एक पंक्ती लावली होती. ते वादळ बघून ती बाहेर आली आणि आपला पदर आडवा लावला. कोण या जगाचा मालक आहे? त्याला माझं आवाहन आहे. सगळीकडं दिवं विझलं, निदान हा तरी शिल्लक ठेव. हे तुझं वादळ शांत झालं की सगळ्या जगातील लोक येतील आणि इथं दिवा पेटवून सगळीकडं प्रकाश पाडतील. सांगून झालं माझं. कलियुगाच्या वादळामध्ये आमचं हे कीर्तनी नाम सप्ताह म्हणजे पंथीसारखं आहे. ते तुम्हा आम्हाला तेवढं ठेवायला पाहिजे. कारण या वादळात जर हेही विझून गेलं तर मग संपला विषय. तसं काही मंडळींनी ती पाठ रूपानं तयार ठेवलं आहे आणि ते एखादा त्यातनं शिकून तयार झाला की दुसऱ्याला तयार करतो. असं एकमेकाला तयार करत जाऊन तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे असा उत्तरोत्तर मोगरा फुरला त्याचा वेलू गेला. असं हे वाढत चाललं पाहिजे. त्यात अनेक आबाल वृद्ध पामर सुखी होतील. म्हणून संप्रदाय टिकायला पाहिजे. हा एक पहिल्यांदा सात्विक हेतू आपण ठेवला पाहिजे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे. त्या दोन्ही हरपटून त्यांनी वर्णन केलं आहे बघा. रिद्धी सिद्धी निधी उपाधीजवळ आपलं चिंतनार्थ नाही. कशाला उपाधी म्हणायचं. एक महाराजांचा अभंग आहे बघा. साधकाची दशा असावी साधकाची दशा उदास असावी. त्यात उपाधी शब्द आहे. उपाधी म्हणजे भागवतकारांचा काही शब्द आहेत. लोकेशना, वित्तेशना, दारेशना, आर्तेशना
हे शब्द आहेत ना, ही उपाधी आहे महाराज. मला जेवढा मान आहे कुणाला असता कामा नये, लोकेशना उपाधी आहे. माझ्याकडे श्रीमंती आहे कुणाकडे असता कामा नये, अर्थेशना ही उपाधी आहे ना. हे बघितलं तर ही आंतर उपाधी आहे. बाह्य उपाधी कोणती असेल तर ही उपाधी आहे. आंतर उपाधी आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार. ही उपाधी सगळी निघून गेली पाहिजे. म्हणून रिद्धी सिद्धी ही उपाधी आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. नाथांच्या हरिपणात एक प्रमाण आहे. सिद्धी लावी पिशे कोणतं या पशे, नेले राजहंस पाणी काय, असं वर्णन त्यांनी केलं. आता हे रिद्धी सिद्धीचा चमत्कार बघितला आपण तर भागवतामध्ये जवळजवळ अखंड अध्याय लिहिला आहे. 15 अध्याय. मुख्य सिद्ध्या 8 आहेत आणि उपसिद्ध्या 24 आहेत. हे सगळं जर आपण चिंतन बघितलं तर पाण्यावरून अत्राळी चालणं, अग्नीतून चालणं, हवेतून चालणं, ते प्रेताच्या प्रकाशात बसून काही अभ्यास करणं, हे रिद्धी सिद्धीचं हे वारकरी संप्रदायामध्ये बसत नाही. याचं कारण जर काय असेल तर आपलं एकच ध्येय कोणतं असेल तर दुःख निवृत्ती आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती. आम्ही स्वरूपानं कोण आहोत? मी वासुदेव अनुभूती महाजना आली, आम्हाला अजून आलेली नाही. आम्हाला अनुभूती आहे मी श्रीमंत आहे, मी महाराज आहे, मी गोरा आहे, मी रूपवान आहे, मी असा आहे, मी वासुदेव नाही. ती वासुदेव अनुभूती येण्यासाठी प्रतिबंध पूर्ण करत असले रिद्धी सिद्धी करतील. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये रिद्धी सिद्धीला थारा दिलेला नाही. का तर ती फक्त उपाधी आहे, दुसरी गोष्टी पोट भरण्याची एक साधन आहे. माझ्याकडे रिद्धी सिद्धीवाला एक महाराज होता, अजून आहे तो, आता वृद्ध आहे. त्याचा माझा असा संवाद झाला होता. त्यानं सगळं सांगितलं. मी फक्त अध्यात्म विद्या लावून धरली होती. हे दोघांचं भांडण चाललं. तोपर्यंत त्यांच्याकडे त्यांचं नाव गुरुजी, त्यांना अजून गुरुजी म्हणतात ते. मग ते एक शेतकरी आला, गुरुजी माझं बैल लंगडते, काहीतरी सांगा म्हणला. ते म्हणला हा बुवा एवढा जाऊ दे, मग तुला सांगतो म्हणला. मी म्हटलं असं कसं गुरुजी, तुम्ही काय सांगा. काय सांगितलं कुणास ठाऊक. ते बैल बांधलेल्या पायाखालची माती आण, घोंगड्या दशीत बांधून तेव्हा काय मंत्र म्हणला ते पुढचं आहे. परत हे अध्यात्म विद्या जगात श्रेष्ठ आहे. हे बाकी रिद्धी सिद्धीला नाही स्वीकारणं संप्रदायानं. फक्त भगवंताची सेवा करणं रिद्धी सिद्धी हा तुम्हा आम्हाला प्रतिबंधाला एक प्रतिबंध आहे म्हणून तो झुगारला आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, सिद्धी लावी पिशे कोणतं या पोषे, नेले राजहम शेपाने. सिद्धीच काय नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत रस कथा काळी नामाच्या, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुलाता. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेशी. हे सिद्धीच काय तर मोक्षाला हात मारणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. तुझं मागणी ते देवा आम्हा तुझे चरण सेवा, आनने गोडीशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ, तुका म्हणे नाम तेने माझे पुरी काम, आनने गोडीशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. कोण तुझं मागण्या देवा,
आत्तापर्यंत नको असं म्हटले, आता हवं म्हटलं आहे. संत संगती सर्व काळ, रिद्धी सिद्धी नको म्हटले, पण मला संतांची संगत हवी आहे. कशासाठी? थोड्या अंशानं जर आपण चिंतन बघितलं तर आपल्या पाठीमाग काही दोष आहेत. माणसं घालवायला तयार नाही, फक्त न काय करता श्रमाशिवाय आयतं सुख असावं म्हणतात, होत नाही. हे दोष निवृत्त झाल्याशिवाय मनुष्याला आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही, मनुष्य आनंदी राहू शकत नाही. किती दोष आहेत? मल विक्षेप आणि आवरण असं शास्त्रकार वर्णन करतात. त्याला दुसरी नावं आहेत. मल म्हणजे पाप, अजून विक्षेप म्हणजे चंचलता, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. कमी करू. मग आता याला काही साधनं सांगितली. थोडक्यात चिंतन मांडायचं. अनंत जन्माच्या, एका जन्माच्या नाही, निष्काम कर्मानं पाप निघून जातं, म्हणजे मलदोष. अजून कर्मच कळा नाही तर निष्काम कुठलं आणायचं ना. वारकरी संप्रदायामध्ये खरी गंमत जर काय असेल तर कर्माची आहे. कळत नाही. मी लहानपणी एकदा वडिलांच्या बोटाला धरून गोपाळपूरला गेलो. दशमीला पहिली जायची गोपाळपूरला. तर जनाबाईचा संसार बघायला जायचं. मग ते जरा असं चढ आहे ना. असं जाताना सगळी इकडून गेलेली माणसं कपरेवर कपरे, कपरेवर कपरे ती डिकमाळ करतात. आता ही लाखोन लोक जाणारी, एवढ्या कपऱ्या कुठल्या आणायच्या हो? ते पुढं गेलेलं डिकमाळ केलेली मागल्या तिची पाडायची आणि आपण नवीन लावायची. मी उगं लहानपणी होतो. मी आमच्या बाबांना म्हटलं, बाबा हे कशासाठी कपऱ्या? तर ते मला म्हणले, आता आपण काय करायला चाललो आहे, जनाबाईचा संसार बघायला. मग आपला संसार इथं कपऱ्याला उभा करायचा आणि मग बघायला जायचं. मी म्हटलं, ती मागची मोडत्यात मग आमचा संसार, मग ते त्याचा मोडून त्याचा उभा करायचा. आपला कोणतरी मागं मोडतं. ही जर संप्रदायात शिकवण असेल, कर्मच कळलं नाही आम्हाला. मी तरी रोज कथा कीर्तनातून सांगतो, तुम्ही देवासमोर कान धरून का नाचता हे सांगा. अजून मला कोणी सांगाय नाही, मला हे कळलंय म्हणून. नाही, ती सगळी नाचतात म्हणून मी नाचते. वास्तविक शास्त्र असं वर्णन करतं, देवासमोर कान धरून नाचणं म्हणजे प्रायचित्त कर्म आहे. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काय, पुरे हा संसार, देवा मला क्षमा करा. कधीही प्रायचित्त कर्म घ्यायचं नाही. का? मागलं तेवढं निषिद्ध कर्म करायचं नाही देवासमोर माफी मागायसाठी. आणि काम्य कर्म कधी मनुष्यानं करायचं नाही. धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी, कारण अदृष्ट कधीही बदलत नाही. अन्न धन मान हे तो जेथे जावे तेथे बघा अगोदर. का तू मला सांगा ते काय, तुम्ही मनुष्याला ते धरून जाऊया. कपाळ सरीशी, कपाळ, नशीब, प्रारब्ध, अदृष्ट बदलत नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, नाही बदलत. ज्ञानोबारांचं छोटं पद आहे. मनुष्य फिरत 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 गेला शेतामधून, दिवसभर फिरून घरी येताना एका झाडावर त्याला पक्षी दिसला. त्याला तो आवडला. कोणाला काय आवडेल काय सांगता येत नाही. माळी सरांना हे आवडते ना. रात्रंदिवस ती त्यातच आहे. तुम्हाला कुठं बुवा सापडला, कुठं लांब पल्ला, कोल्हापुरापर्यंत आमच्या त्या वडगावपर्यंत येतात त्या मठामध्ये. प्रत्येक करायचं ती छंद एक आहे. तसं त्याला छंद, ते पक्षी आणला घरी, रोज त्याला मागून पुढून बघायचा. पण त्याला त्याचा कलर पसंत पडला, कावळा हो. आता काय करायचं म्हटलं. त्यानं अनेकटा बोलवून घेतला आणि त्याला म्हटलं, एवढा कावळा पकड. त्यानं पकडला. आपण दुधाची धार लावली. जाणारे लोक म्हणले, काय करतोस? तुम्ही गप बसा हो, मला याला पांढरा करायचा आहे. होईल का सांगा. ज्ञानोबराय म्हटले, ललाटीचे लिहिलेनं मुडीता काही केले, काळे गोरे पण धुतले पेटवून येणे. दुधानं आंघोळ घालून कावळा पांढरा होणार नाही, प्रारब्ध बदलणार नाही. मग कशाला आधी धनांदी, भार्यांदी, काम्य कर्म करायचं नाही म्हटले त्याने. नित्य नैमितिक चुकवायचं नाही. असं घडलं तर विधी ती पाळी, निषिद्धा ती गाडी, मज देऊनी जाळीत कर्मफळे. जे घडलं निष्काम कर्म यथायोग्य तर मल नावाचा दोष निघून जातो. आणि चंचलता निघून जायची असेल तर उपासना. आपल्या ज्ञानोबारायांचे 2 ग्रंथ 3 भागामध्ये आहेत. श्रुतीच ही कोडीस्वानी,
कांडत्रे निरूपण. श्रुती म्हणजे वेद आहे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही ग श्रुती परवती माऊली जगा. जीवाचं अनहितापासून काढून त्याला हित देऊन त्याची वाढ करणं हे म्हणजे श्रुतीचं म्हणजे वेदाचं कर्तव्य आहे. आणि वेद बोलणारे कोण असतील? संत महात्मे आहेत. म्हणून त्यांनी 3 कांडात सांगितलं, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. हरिपाठी असाच आहे. असोरे संसारी कर्मकांड आहे, हरिबुद्धी जपे उपासनाकांड आहे, रिकामा अर्धवेळी राहू नको ज्ञानकांड आहे. तसं पहिले 6 अध्याय कर्माविषयी आहेत, 12 अध्यायापर्यंत उपासना सांगितली. मन बुद्धी चित्त एकाग्र व्हायला पाहिजे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. थोडक्यात सांगायचं झालं तर अनंत जन्माच्या निष्काम कर्मानं निष्काम उपासनेनं मल आणि विक्षेप निघून गेला, आवरून निवृत्ती होत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेचे मोकला. मग काय कळलं पाहिजे? बैसता संतांचे संगती कळवा लेख मला पते आपले कोणीच नव्हती निश्चयचित दृढ झाला. सुखया संत समागमी नित्य दुनावे तुझी या नामी दहन होती सकळ हे कर्मे सर्व काळ प्रेम डुलत असे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनू या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढती माता अखंडित ठेवीन. त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं आहे. पिठू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिधा कधरारा तुका मने करा जय जयकारे आनंदे झाडू संतांचे मार्ग आड राणी करणे जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषीसाच भावे वर्ताया. म्हणून भगवद्गीतेमध्ये त्यांचं 2 ठिकाणी वर्णन आलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाहा तत्वदर्शिना. म्हणजे त्याला शेकडे महाराज सांगायचे नुसते संत नकोत, ते ज्ञानी तत्वदर्शी पाहिजे. आणि सेवा कशी घडली पाहिजे? तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग त्यांनी वर्णन केलं पुढं. मग काय करतील ते? अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले ज्याने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग ते काय करतील? तुमची आमची एक इच्छा आहे म्हणजे कोणती दुःख निवृत्ती सुखाची प्राप्ती ती पूर्ण करतील म्हटलं. आणि पुढं 15 अध्यायामध्ये एक श्लोक आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च वेदेशी सर्वरहमिव वेद्यो वेदांत कृत अधिदेव चाहम. भगवान वाच्य आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये व्यापकत्वान आहे. कळना का? संता सवे वसता योग ज्ञानी बैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी. म्हणजे संतांची संगत पाहिजे आणि गुरूंची सेवा वैराग्यानं घडली पाहिजे. आता गुरूंची सेवा वैराग्यानं घडल हे दुरापास्त आहे. कधी गुरु जातो आणि कधी ती जागा मला मिळते. ते आपण जातो ना माळीसर विनयानंद महाराज, आपण हयात असताना गादी सोडून आपल्या आधिपत्याखाली दुसरा त्याचं गादी बसवलं. आमची नवस करायल्यात कधी गेला तर मला मिळते. मारत्यात टाळ एकामेकाला फेकून असत. हे नव्हे महाराज. गुरुचरण उपासिता वैराग्यशी. आमच्या साखरे संप्रदायामध्ये एक चरित्र आहे. एक पोलीस इन्स्पेक्टर होते. किसन महाराजांचं कीर्तन मुंबईत ऐकलं. त्यांना बरं वाटलं. ते महाराज मला तुम्ही ज्ञान सांगा. त्या खाकीवर सांगू शकत नाही म्हणले. माझ्या आश्रमात ये म्हणून आमचे महाराज सांगायचे. हे कुठल्या घरात कळणार नाही, देवळात कळणार नाही, त्याला आश्रमात जावं लागलं. त्याशिवाय कळत नाही महाराज ते. मग त्यांनी नोकरी आल्यामध्ये आश्रमात आले. पूर्ण ज्ञान संपादन झालं. अखंड ब्रह्मचर्य राहिले. आणि आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी पत्र लिहिलं. माझ्या पश्चात माझी असणारी संपत्ती माझ्या गुरुच्या नावे. याला शिष्य म्हणा. नंतर त्याचा वाद नको. आधीच लिहून ठेवलं पत्र. याला काया अर्पण, मन अर्पण, तन अर्पण, धन अर्पण म्हटलं शिष्य. आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळ याला गुरु म्हटलं. सहज बोलणे हित उपदेश करुणी साय शिकवितील. हेच आपलं आवरण निवृत्ती घालवतील. मग एखादा असा म्हणेल नाही होईना आवरण निवृत्ती काय बिघडलं? तर त्यांनी वर्णन केलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खर्दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे उपजेते नाशे नाशले पुनरपि दिशे. दुःखकारक आहे. या जन्मात मोक्ष प्राप्त करून घेतोय तर म्हणजे जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. यासाठी संत संगती सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ आननी घोदिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. त्यांनी वर्णन केलं आहे. कारण सगळ्यांना समाजामध्ये सगळी साधनं जमतील सांगता येत नाही. हे आजऱ्याला परवा नाथ महाराजांच्या हरिपाठाचा शेवटचा अभंग होता. मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष दिसे हरी कानी जे पिरले डोळाजी देखिले. असं ते अभंग आहे. आता ज्याने अभंग दिला त्यांचेच वंशज आणले होते. नाथ महाराजांचा हरिपाठ त्यांचे वंशज आले होते. मग त्यांनी त्या मुद्रेविषयी वर्णन केलं. जवळजवळ एकूण 10 मुद्रा आहेत. त्यातली पहिली मुद्रा आहे ती खेचरी मुद्रा. खेचरी मुद्रेत 2 भाग आहेत.
त्यातलं एक त्यांनी सांगितलं की ही जीभ आहे, जीभ परतायची आणि पड जीभ खाली घालायची आणि थोडं जिभेच्या खाली केसा एवढं कापायचं, 6 महिने त्याला काय करायचं, घासायचं. मग नंतर त्यातून अमृत येतं बाहेर. ते अमृत योगी अन्नपाणी त्यागून अमृत पिऊन अमरही होतात आणि सुखानं जगतात. आम्हाला जमल हे? जीभ तरी परताय पाहिजे काय? जीभला काय काय लागतंय? जेवण झालं की लगेच म्हणतो बरोबर झालं नव्हतं, इकडे तरी म्हणतोय अन्न हे पूर्ण ब्रह्म. जन्मायचं कसं महाराज? जीव परताई सामान्य गोष्ट आहे का? सगळं आहे ते इथंच आहे महाराज. काय परते परवा सांगून असल्या गोष्टी हे लोक कुठेही जेवतात नाही महाराज. आमचे वारकरी दांडगाव्यात तिने आम्हाला नेलं हॉटेलमध्ये. म्हटलं जेवणार नाही, चहा तरी प्या म्हटलं. ते चहा करतेल्याकडे बघितलं मी, तिला ते आधी इथं घेतला, आधी असं केलं, मग तिला वाईट आहे महाराज. अन्न हे पवित्र मिळत नाही बाहेर कुठं. म्हणून संन्यासी योगी तुम्ही बघा स्वीकारत नाही. चातुर्मासामध्ये आमचे काही वारकरी एका टायमाला म्हणजे एका दुधाच्या वाटेवर राहतात, निवांत अभ्यास करतात. आम्ही कसं करतो, रेटून त्याला काही जागा नाही म्हणजे लगेच मग गाढ झोपली. आमच्या दिंडीमध्ये रोज चालायचं, ते बासुंदी झाली पाहिजे, जिलेबी झाली पाहिजे, 5 पक्वान झालं पाहिजे आणि भजन केव्हा झालं पाहिजे. मग ते सगळं झाल्यावर भजन कसं घ्यायचं महाराज? भजनासाठी आपण आलो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सारखं चालायला पाहिजे. त्याला नामस्मरण म्हटलं. म्हणून काही गोष्टी जमत नाहीत. योग मार्ग कठीण सांगितला. ज्ञान मार्गासाठी साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिक करावा लागतो. 10 साधनं आहेत का बघा आमच्याकडं? अंतरंग साधनं, बहिरंग साधनं, त्यात विवेक वैराग्य समाधीसाठी सगळं जर बघितलं जमत नाही महाराज. अजून त्यांनी पुढे सांगितलं आहे कर्म मार्ग गुंतागुंतीचा आहे, पण असा एक मार्ग आहे, त्या मार्गामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येथे नामस्मरण, बाकी कुठेही त्यांनी सांगितलं नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, यारे यारे लहान थोर याती बल ते नारी. नामस्मरण काय होतं आहे? शुद्ध अंतकरण होतं. एक महाराजांचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, हरिला विठ्ठले, हरिला विठ्ठले, हरिला विठ्ठले. तुका म्हणे देह, शुद्ध अंतकरणासाठी नामस्मरण गरजेचं आहे. म्हणून त्यांनी नामस्मरणाचा उहापोह केला आहे. नाम जपयज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. मद भागवतामध्ये अजामेळाचे चरित्र आहे. अजामेळा पापराशी, नामे निले वैकुंठाशी, नाम जपले वाल्मिकाने, फुटले टोन प्याला पाने. नामस्मरणाला काही पायऱ्या आहेत. जर अंतकरण शुद्ध झालं तर ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, सगळ्याला एक नामस्मरण आहे. म्हणून तुका म्हणे नाम तेने माझे पुरे काम. म्हणून नामस्मरण करत दिंडीतून चालतायचं कारण ते आहे. रामकृष्ण हरी, एक पाय टाकून एक राम म्हणलं तर एक यज्ञ होतो. नामस्मरणाचं फल आहे. पण नामनामीचा अभेद आपल्याकडून होत नाही. ते एक आमच्याकडं तळाशिकर महाराजांचे शिष्य होते, चव्हाण महाराज, तुकाराम चव्हाण. त्यांना आम्ही एकदा विचारलं, ज्ञानानं मोक्ष का नामानं मोक्ष? शास्त्र वर्णन करतं ज्ञानानं मोक्ष. मग तुकोबाला कसं काय म्हणतात, मुखी नाम हाती महाराज कुठे होते का? त्यांनी एकच सांगितलं, ते नाम निष्काम असेल तर आणि नामनामीचा अभेद असेल तर, राम म्हटल्याबरोबर
पुढं रामाची मूर्ती दिसली पाहिजे असं ध्यान जर झालं तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यातल्या काही त्या पायऱ्या आहेत. पर आपण सहज जरी म्हटलं राम 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 तर अगणित पुण्य होतं. पुण्य कधीही म्हणजे दोष दुःख देत नाही. पुण्य हे सुखाला हेतू आहे. म्हणून साधुसंतांचं एक म्हणजे सांगणं तुम्हा आम्हाला आहे. तुका म्हणे नाम ते नेमा जे पुरे काम भगवंता ते नामच म्हणून अखंड माझ्या वाणीत राहावं. याच्या पलीकडे मला काय देऊ नको. आन निघो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली जय 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 जय